एक ग्रुप फोटो उर्मिला ताई आणि सुकीर्ता दादांसोबत फर्स्ट फोटो. शो ना माझ्या पप्पू, माझ्या पिल्लू, माझे कुंडू, माझ्या पोंडू. हाईट वाईज जर अरेंज केलं तर मी मागेच येणार. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हॅलो. श्री स्वामी समर्थ. हॅलो, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. आज मी आहे आत्ता पुण्यामध्ये. यूट्यूबचा मास्टर क्लास आहे उर्मिला निंबाळकर यांचा, तो अटेंड करायला चाललेले आहे. माझ्या फेवरेट यूट्यूबर, आज त्यांना मी प्रत्यक्षात बघेन. आरू, अक्षताताई आणि माझी आई आहेत रूममध्ये. जेमतेम जसं तसं करून मी बाहेर पडली आहे. धाकधूकच आहे कारण की आरूची तब्येत थोडीशी डाऊन आहे, सर्दी झाली आहे. त्याला ताप नाही आहे पण सर्दी आहे, खोकला आहे. त्याच्यामुळे आय जस्ट विश अँड होप की तो छान राहावा त्यांच्याकडे. लेट्स सी. मला मध्ये जमलं तर मी ब्रेकमध्ये इकडे येईल. अदरवाईज आज पूर्ण 9 वाजेपासून 6 वाजेपर्यंतचा सगळा कारभार आरूचा आई आणि ताईंच्या खांद्यावर. अगदीच तो नाही राहिला तर मला तो क्लास सोडून रिटर्न येणं भाग आहे. पोहोचलेली आहे. इकडे नाश्त्याची सोय आहे. सगळ्यात पहिले इडली, सांबार, चटणी आणि वडे आहेत. तिकडे फोन करून सांगते मी पोचले. आरू राहिला आहे, नाही राहिला आहे, कारण त्याला चुकवून मी आले दार उघडून. कुमारशी फोन झाला आहे, तो काल सोडून गेला आम्हाला इकडे. कालच्या दिवसात मी काहीच शूट नाही केलं. काल करणार होते सुरुवात मी ब्लॉगची, बट आरूची तब्येत ठीक नव्हती. तर मग मी असं वरखाली चालू होतं माझं, जाऊ की नको, जाऊ की नको. पण ते आई आणि अक्षताताई म्हणाल्या की जा म्हणून. प्रीती माझी मैत्रीण म्हणाली की किती दिवस म्हणजे तू अशी त्याच्यासाठी हे होशील ना, कधीतरी तुला त्याला सोडून जायचंच आहे. सो आले मी आणि लेट्स सी आता कसं जातो आहे दिवस, काय काय नवीन शिकायला भेटते. पहिलं ते खाऊन घेते आणि तिकडे फोन करून घेते आरू कसा आहे. ब्रेकफास्ट माझं झालं आहे आणि इकडे मला म्हणजे मलाही ओळखणारी एक ताई भेटली आहे. ताई नाही बोलत मी तुला, तुझं नाव काय आहे? अक्षता भेटलेली आहे. आणखीन पण काही मैत्रिणी इकडे झाल्या आहेत माझ्या. आपण हळूहळू सगळ्यांना भेटू. ही प्रियदर्शनी आहे, अक्षता आहे. ॲक्च्युली येताना मला पण टेन्शन होतं कोणी ओळखीचं असेल का किंवा काय. आणि फर्स्ट एंट्री घेतली आणि साईडला जस्ट मला लुक दिसला, साईड प्रोफाईल समोर दिसत येईल आणि फर्स्ट रिॲक्शन होती थँक्यू सो मच. ती सांगत होती की ती अलिबागला आली होती, त्यावेळेला तिला मला भेटायची इच्छा होती पण ते काही म्हणजे पॉसिबल नाही झालं कारण कॉन्टॅक्ट नव्हता. बट आता ये पुढे अलिबागला. तुझं रजिस्ट्रेशन झालं? तिचं झालं आहे, माझं व्हायचं आहे. मी जाऊन करून येते, आपण भेटत राहू. पोहोचले मी आणि आत्ता बाहेर मला उर्मिला ताई आणि सुकीर्ता दादा भेटले. भारी वाटलं. दोघं पण कमाल दिसत आहेत एकदम. फर्स्ट मीटिंग आवडत्या कंटेंट क्रिएटरची, मस्त वाटलं. ओके, रजिस्ट्रेशन झालं आहे, येऊन बसली आहे मी इथे एक्सायटेड. फक्त मनात धाकधूक आहे अरूची आहे, बाकी सगळं त्याचं नाश्त्याचं सगळं त्याचं आणलेलं आहे. तसं काही टेन्शन नाही आहे, फक्त तू राहायला पाहिजे माझ्याशिवाय. आणि थोडंसं तब्येत ठीक नाही आहे ना, म्हणून थोडं मला वाटतं आहे काय वाटलं फोन आला तर जाईन, मध्ये ब्रेकमध्ये जमल्यात जाईन. अदरवाईज आज फोकस इकडे. आमचा टी ब्रेक झाला आहे, टी घेऊन झाला आहे. भारी वाटतं, मस्त आहे सेशन्स. बघूया पुढे काय. मी फोन केला होता, अरू रडतो आहे तर मी लंच ब्रेकमध्ये कदाचित जाऊन येईन. ज्या वर्किंग मॉम्स आहेत ज्या त्यांच्या बाळांना ठेवून जातात कामावर, त्यांच्याशी मी चांगलंच रिलेट करू शकते आज. आणि हॅट्स ऑफ टू यू, खूप रिस्पेक्ट, कारण सोपं नाही आहे. मैत्रिणी जोडते इकडे नवीन नवीन. हॅलो. लंच झाला आहे आमचा. जवळच रूम असल्यामुळे कुठलीच ओला राईड माझी हे ॲक्सेप्ट करत नाही आहे. स्पेशालिटी असं मी थोडी इथपर्यंत चालत पण गेले तर कोणीतरी असं तरी असेल भेटेल मला. फार एक तर तुमच्याकडे कॅश लागते,
तर मग मी आईला फोन केला, आई म्हणाला तो झोपलाय. आता काय होईल, मी गेले ना तर आणि त्याने मला पाहिलं ना की मग तर मला लगेच सोडणार नाही. त्याच्यापेक्षा राहू दे तू जसा आहे, संध्याकाळी इथून फ्री होईल तेव्हाच मी डायरेक्ट राहील. गुलाबजाम पचवतो. गुलाबजाम, हो जेवण छान होतं, गुलाबजाम स्पेशली छान होते. तो सेमिनार आहे द प्रेसिडेंट म्हणून हॉटेल आहे तिकडे. ह्यांना भेटा, माझ्या मैत्रिणी झाल्या. तुमचं नाव सांगा प्लीज. माझं नाव अमृतामुळे. त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. मी एक्झॅक्टली काय काय कंटेंट देता तुमचं? माझं चॅनल मित्रकला म्हणून आहे. त्याच्यावर कलेच्या रिलेटेड म्हणजे चित्रकला आणि त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने शिकायला मिळतात. फक्त लहान मुलांसाठी नाही आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. म्हणजे मी नेहमी म्हणते 0 ते 99 वर्ष सगळ्यांसाठी आहे. आणि त्याचबरोबरीने आर्ट थेरपी सुद्धा देऊ शकते. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. मी केलं आहे, तुम्ही पण करा. आणि यांचं नाव? माझं नाव सीमा पांडे. माझं यूट्यूबचं चॅनल आहे मेकअप, स्किन केअर आणि त्या रिलेटेड. ज्यांना मेकअपची आवड आहे, स्किन केअरची आवड आहे, उर्मिला ताईचे जे व्हिडिओ बघतात त्यांचे सेम निश आहे, तर तुम्ही या ताईंचं सुद्धा चॅनल फॉलो करू शकता. चला आता आहे 10 मिनिटं. खूप जणांना फॉलो करायचं आहे. मी ॲक्च्युली इकडे आले ना, इकडे आल्यानंतर मला 2-3 जण म्हणाले की तू कशाला इकडे आली, तुझे तर एवढे चॅनल आहेत. पण कसं आहे, माझे 1 लाख सबस्क्रायबर झालेत आणि ह्यांचे जे आपल्याला सेमिनार देत आहेत त्यांचे 10 लाख प्लस आहेत ना. त्यांच्याकडून 11 लाख प्लस, म्हणजे तेच म्हणजे. तर तेच नाही, ॲक्च्युली 1 लाखाचा डिफरन्स खूप असतो, पण त्यांचा तेवढा टप्पा पार झाला आहे. तर नक्कीच त्यांच्याकडून शिकण्यासारखं काहीतरी असेल आणि कुठेतरी ग्रो व्हायचं या दृष्टिकोनातून काहीतरी पाऊल पुढे टाकलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं चला, घरी खूप राहिलो, आता आपण काहीतरी करूया. सो ही एक स्टेप घेतलेली आहे. मला राहून अरूचंच डोक्यात येत आहे. माझं लक्ष लागतं इकडे कारण की आवडतं हे सगळं. पण एक आई, तेही नवीन आई म्हणून मला तेच डोक्यात येतं की तो काय करत असेल, झोपला असेल का, खाल्ला असेल का, प्यायला असेल का. ठीक आहे, तो नक्की हॅपी असेल एकदम. आई काहीतरी शिकली आज. मी आल्याला म्हटलं ही कसं काय येते समृद्धी. एक्झॅक्टली. एवढे सगळे असताना पण म्हणजे हा, ह्यांची एक तशी रिॲक्शन होती आणि अजून एक आहे तिची पण तशी रिॲक्शन होती, तू कशी काय इकडे. ओके, तर चला आपण आता जाऊया. अजून एक 5 मिनटं आहेत, मग 2:30 वाजता आमचं पुढचं सेशन सुरू होणार आहे. आजचा दिवस पार पडला. 6 वाजलेले आहेत. धावत अरूकडे चालली. मला त्याचा चेहरा दिसतोय समोर. छान गेला आजचा दिवस. खूप कंट्रोल ठेवला मनावरती माझं बाळ म्हणून. पण हे पण गरजेचंच होतं ग्रो होण्यासाठी पुढे. त्याच्यामुळे भारी वाटतंय. हिला भेटा. तुझं नाव काय? गायत्री. ती आपले व्हिडिओज बघतेस ना, आवडते तुला? तुमचा आवाज आवडतो. ती मगाशी मला बोलत होती की म्हणजे ॲक्च्युअल व्हिडिओमध्ये जसा आवाज आहे तसाच माझा असेल का, असं तिला वाटलेलं. पण जेव्हा प्रत्यक्षात ती भेटली तेव्हा तिला कळलं की माझा आवाज असाच आहे. थँक्यू फॉर ॲप्रिशिएटिंग माय व्हॉइस. तर आम्हाला दोघींना एकाच ठिकाणी जायचं आहे, म्हणून मग आम्ही पटकन एकाच रिक्षामध्ये बसलो आणि आता चाललो. तुझं चॅनल आहे? काय नाव आहे? लव मेड एडिबल. लव मेड एडिबल म्हणजे कुकिंग चॅनल आहे. ओके, सो ज्याला कुकिंगची आवड आहे, बेकिंगची आवड आहे, प्लीज फॉलो हर चॅनल. अच्छा कळते. अच्छा 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 करा. बापरू, तू कसं राहिलं माझ्या शिवाय. मी ऑलरेडी आल्या आईला विचारून झालंय की कसं राहायला आरू, पण आई थोडक्यात सांगेल. चांगला राहिला, थोडासा रडला जरासा, पण नंतर मग रमला खेळामध्ये. दूध वगैरे काय पीत नव्हता. जरासं नाचणीचं हे प्यायला आणि मग झोपला. शिव वगैरे झाला तसं मग आता बरं वाटते त्याला. त्रास दिला ताई अरुणी? नाही काय नाही वाटलं. जाम त्रास दिला. आला आपला नाश्ता आला. राहायला जेमतेम. आता उद्याचा एक दिवस शनू राहा. आज त्याला थोडी सवय झाली तर उद्या कदाचित सोपं जाईल ह्यांच्यासाठी दिवस. कांदा भजी, बटाटा भजी मागवले, चहा आणि कॉफी. ओ बच्चा, शो ना माझ्या पप्पू, माझ्या पिल्लू, माझे कुंडू, माझ्या पुंडू, या नाश्ता करायला. आता आम्ही कशी मस्त दिसतो, फ्रेश झालो. अरू आणि माऊ मॅचिंग झाली. चलो थोडंसं बाहेर पडतोय, थोडं त्याला पण बरं वाटेल. खाऊ पिऊ त्याचं झालंय, आमचं बाकी आहे. पण आमचा नाश्ता लेट झाला त्याच्यामुळे आमचं पेट ऑलरेडी भरलेलं आहे. ऑर्डर केलं आहे रूमवर, थोड्या वेळाने खाऊ. तर थोडं इथे FC रोडच्या इथे रूम बुक आहे ना, तर थोडं इथे फिरतो. किती दिवसांनी मी येते FC रोडला. कॉलेजला असताना किती वेळा फेऱ्या झाल्या, पण तेव्हा माहिती नव्हतं की पुढे कधीतरी भविष्यात मी इथे रूम घेऊन राहीन. गुड मॉर्निंग, दिस इज डे 2 ऑफ द क्लास अँड लास्ट डे. जेमते मारूला काहीतरी करून त्यांच्याकडे सोपवलं आणि निघाली आहे बाहेर. तो काय मला सोडत नव्हता. एकतर रात्री त्याला नीट झोप नाही लागली. तो झोपायचा, त्याला खोकल्याची उकळ यायची, झोपायचा, खोकल्याची उकळ यायची. त्याच्यामुळे माझी पण झोप नाही आणि बाकीची कोणत्याही मिनिटाची झोप नाही आहे. आमचा दिवस फक्त जावा, व्यवस्थित थोडा बरा राहावा तो, आणि मग संध्याकाळी आम्ही तसंही निघतो इथून. एक्सायटेड पण आहे मी सेकंड डेसाठी. पण
पण आहे डोक्यामध्ये. आता दादा आमचा पुण्यातच राहतो ना, तर तो आणि वहिनी निघाले तिकडे यायला. ते भेटतील आईला अरूला. मी निघाले, मला जावं लागेल आता. आज प्री आणि माझी मैत्रीण पल्लू त्या पण सगळ्या येणार आहेत त्यांना भेटायला. मी नाहीच भेटू शकत, मी तिकडेच असेल, पण आईला अरूला भेटतील. सो त्यांच्यासोबत तो जरा रमला तर रमला. झालेलं आहे डन. आता आमचा होतोय एक ग्रुप फोटो. उर्मिला ताई आणि सुकीर्ता दादांसोबत फर्स्ट फोटो. हाईट वाईज जर अरेंज केलं तर मी मागेच येणार. टाचा उंच करून करून फायनली काढलेला आहे फोटो, पण मजा आली. हे आय कार्ड आमचं होतं ते आता सबमिट करायचं आहे आणि आम्हाला मिळणार आहे नोट्स आणि सर्टिफिकेट. सो लेट अस डू दॅट. अक्षता जी माझी आता खूप छान मैत्रीण झालेली आहे, तिने उर्मिला ताईसाठी एक गिफ्ट आणलं होतं. एक हँड पेंटिंग आहे जे अक्षताने स्वतः पेंट केलेलं आहे. फार सुरेख आहे, नक्की बघा. आणि उर्मिला ताईचा रिस्पॉन्स कसा वाटला ते पण सांगा कमेंट्समध्ये. छान केलेलं असतं पॅकिंग तू एवढं काय बापरे, मी एवढी कोणी मोठी नाही आहे. तर ताईला दिलंस ठीक आहे, मला उर्मिला ताईला तर अक्षताने गिफ्ट दिलं, पण मलाही दिलं. आणि जेव्हा दिलं तर मला असं वाटलं मी कोणी एवढी मोठी नाही आहे, तू मला का गिफ्ट देतेस, ताईला दिलंच ठीक आहे. पण ती म्हणाली की नाही, तिला जेन्युइनली फील झालं द्यावं म्हणून तिने दिलं. थँक्यू सो मच अक्षता, थँक्यू सो मच. आणि तिने जे गिफ्ट दिलं ना, तिने किती विचार करून दिले तुम्ही पुढे बघा. ॲक्च्युली ती माझ्यासाठी सेम तसंच पेंटिंग द्यायची तिची इच्छा आहे, पण तिला माहिती नव्हतं की मी त्या मास्टर क्लासला येणार आहे ना. मी अचानक तिला सकाळी तिकडे भेटले, त्याच्यामुळे ती तसं कस्टमाइज काय माझ्यासाठी करू नाही शकली. पण ती म्हणाली आहे की ती करेल आणि मला पाठवेल. तर जेव्हा ते रिसीव्ह होईल तेव्हा तर आपण बघूच. शपथ, आई बापरे, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चप्पल काढते. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता कसं वाटतं? थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. यू आर द फर्स्ट पर्सन इज गिफ्टिंग मी समथिंग लाईक दिस. थँक्यू सो मच. आणि इथून ते मला मिळतं म्हणजे कसं अनएक्सपेक्टेड पण. आणि कसं आहे म्हणजे मी इथे आले होते काहीतरी अचीव करायला, आणि जाता जाता मला स्वामी सांगतायत एक इंडिकेशन की यू आर ऑन द करेक्ट पाथ, यू आर ट्राईंग युअर बेस्ट. सो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. झालं आहे आमचं मास्टर क्लास. भारी होता, अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप छान झालं की मी एनरोल केलं. छान छान फोटोज काढलेले आहेत उर्मिला ताई, सुकीर्ता दादा आणि आम्ही सगळे जे भेटलो छान छान फोटोज काढले. मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, वाव समृद्धीमध्ये इंस्टाग्राम पेज आहे, तिकडे मी पोस्ट करेन. निघतोय आम्ही आता इथून, पण चेकआउट करतोय. कुमार आलेला आहे न्यायला. गाडीमध्ये सगळं सामान लोड झालेलं आहे. भरपूर सामान आणलं होतं छोटं बाळ असल्यामुळे. या बिचाऱ्या काकांची तारांबळ झाली एवढ्या बॅगा वरखाली करणं. इथे दिसतं तुम्हाला आई अरू आणि अक्षता ताई आहे. तर निघतोय आम्ही आता. बस फायनली जे काय आहे ते तरी सेटल करून ते निघतो. चला घरी. मम्मा पण आली. कोण येते? पोपडी. नाही तर बाहेर उतरवलं. लगेच स्टेअरिंग वर हात. आज काय ताज दिला तू? काहीच नाही. आज काय नाही, व्यवस्थित होता. काही नाही, शांत होतं पिल्लू. मस्त झोपलेला. हा, आज झोपूनच होता. अच्छा. खाल्लं जरासं, खाल्लं पिल्लं ना. भरडी कराय पाजत होतो, पण आता नाही घेतली भरडी. ठीक आहे. मग काय सोबत घेतलं? हा, आजी भरडी देते. पण घेतली हा, रताळं आहे. आणि रताळ ओके. ते पण खाऊ की नाही बाबू. थोडीशी चपातीचा घास ठेवलाय आम्ही बारीकचा. काल रात्री आम्ही आलो, किती वाजता आलो आपण? 10:30-11 तरी नक्कीच वाजले आम्हाला यायला. तशी आमची गाडी आहोंची विमानासारखी असते, पण सेफ. तर आम्ही व्यवस्थित टायमामध्ये आलो. टॉकिंग अबाउट मास्टर क्लास, नक्की जॉईन करा ज्यांना यूट्यूबमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे. भरपूर छान नवीन नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. भरपूर गोष्टी मला माहीत होत्या, पण त्या मी इम्प्लिमेंट करणं सोडून दिलं होतं किंवा केल्याच नव्हत्या कधी. तर आता इथून पुढे त्या सगळ्या गोष्टी मी ट्राय करणार आहे, आणि स्वामींच्या कृपेने सगळं आपलं चॅनल अजून जास्त ग्रो व्हावं अशी इच्छा. तुमचा पण सपोर्ट असू दे.
प्रामाणिक जेन्युइन तुम्हाला छान वाटत असतील व्हिडिओ तर फॉलो करा. ते तुम्ही करताच, सांगायची गरज नाही. थँक्यू सो मच. कुठे कमी पडते तर मी कमी पडते कारण की मला टाईम टू टाईम रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला जमत नाही आहे. मी ॲक्सेप्ट करते, छोटं बाळ असल्यामुळे. तुम्हाला सांगू, मी टाईमपास असं करतच नाही. आय एम ऑलवेज डुईंग सम ऑर द अदर थिंग, बट स्टील माझ्याच्यानी प्रत्येक टाईम मला रेकॉर्ड करणं होत नाही आहे. अहो, पण आता माझं बाळ 10 महिन्याचं झालं आहे, त्याच्यामुळे मी एक प्रण करते आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करून छान छान कंटेंट तुम्हाला द्यायचं. आणि माझे अहो पण आता मला हेल्प करणार आहेत. हो, त्रास देणार नाही. मी जर 50% कंटेंट बनवते तर 50% कंटेंट आमच्या अहोंनी पण बनवलं पाहिजे. मी जातो आता साईटवर. लेबर कैसे काम करते हे दिखाओ, जो दिखता है वो बिकता है. दिखाओ, तुम जैसा काम करोगे वो जब इनको दिखेगा तभी तो वो तुम्हारे पास आएंगे ना काम लेके, है कि नहीं. एक तो ये घर पे होता नहीं है मेरे को शूट करने के लिए, उसके लिए मैंने अपने और से एक असिस्टेंट रख लिया. अभी मैं इसको बोल रही हूँ कि तुम अपना बिजनेस ग्रो करना चाहते हो, जब लोग देखेंगे कि तुम कैसा काम करते हो तभी तो तुम्हारे पास आएगा ना काम. तो मैं तो तुम्हारे साइड पे आ नहीं सकती शूट करने के लिए, तो तुम क्या करो ना. उसमें क्या है, कैमरा उठाने का बोल देने आता का. घेतलाय मी तो कॅमेरा त्यासाठी खास. हो, खास खास असं 360चा कॅमेरा. काय ते इन्स्टा इन्स्टा 360 कॅमेरा घेतलाय आणि त्याची ती भली मोठी लांबलचक स्टिक पण घेतलेली आहे. तर लवकरात लवकर ते काहीतरी कशासाठी आम्ही फिरतो तेव्हा एक फिरण्याचा एक खूप शौक आहे अहोंना. त्याच्यातले व्हिडिओ बनवायला आमचे तुम्हाला देऊ आम्ही, करू नका. चालेल. ओके. सो ऑन दिस गुड नोट वी आर एंडिंग दिस ब्लॉग हिअर. ज्यांना यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे, यूट्यूब मास्टर क्लासची पुढची बॅच जी 7वी बॅच असेल नक्की जॉईन करा. त्याचे अपडेट्स तुम्हाला उर्मिलाताई सुकीर्ता दादा यांच्या यूट्यूब चॅनलवरती आणि त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती मिळतीलच. बाकी तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल, फीज किती काय घेतं, तर आय एम नॉट द राईट पर्सन. छान वाटलं का मला, येस. युजफुल आहे का, येस. बाकी फीज किती, काय काय गोष्टी एक्झॅक्टली तिकडे शिकवल्या जातील हे तुम्हाला त्यांच्या पेजवर त्यांचे जे असिस्टंट आहे त्यांच्याकडनं कळतील. ओके, तर हा ब्लॉग आपण एंड करतोय. बाय बाय, टाटा, टेक केअर, सी यू अगेन सून. श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.